माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री संत एकनाथ महाराज भाग 4 कथासार अभिवाचन करत आहे. गुरूंचे चरण धरले. अभिवाचनात बघूया. हनुमंत भटांनी गुरूंचे नाव ठिकाणी सांगितले. त्या दिवसापासून एकनाथांना गुरुचरणाची ओढ लागली. त्या चरणाच्या कृपाप्रसादाशिवाय मनातील खळबळ थांबणार नव्हती. शंकांचं समाधान होणार नव्हतं. मनाला शांती लाभणार नव्हती. म्हणतात ना, गुरुविन काही सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. गुरुप्रसादाशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय भक्ती अपुरी. मग परमार्थ साधन कसे व्हावे? कारण हे जग म्हणजे जणू काही एक माया बाजार. सर्वत्र भुलभुलया. बाहेर पडण्याचा मार्ग गुरुशिवाय कोण दाखविणार? गुरुविना कोणी बताये बाट, बडा बिकट यमघाट. या ओळीमुळेच एक दिवस सकाळी नेहमीप्रमाणे शिवमंदिरात गेलेले एकनाथ घरी परत आलेच नाहीत. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी भगवान शंकराचे दर्शन घेतले. यश मिळवण्यासाठी देवाचा आशीर्वाद मागितला. मंदिराच्या बाहेर आले. त्या 12 वर्षाच्या बाळ एकनाथांनी पावले देवगिरीचा रस्ता चालू लागले. घरी कुणाला न सांगता, न विचारता, न कळवता चालले होते. मनात दृढ विश्वास होता. भरपूर आत्मविश्वास होता. जिद्द होती. कष्ट करण्याची तयारी होती. आत्मज्ञान प्राप्ती, लोककल्याणाच्या मार्गाच्या प्राप्तीची प्रचंड तहान होती. काही झाले तरी गुरुचरण धरून गुरुप्रसाद प्राप्त करण्याची आकांक्षा होती. रस्त्यात काही खायला नाही नव्हे, भूक लागतच नव्हती. गुरूंच्या ओढीने तहानभूक हरपून गेली. रस्त्याने झरा, नदी, विहीर दिसले. थंडगार मधुर पाणी प्यावे. थंड पाण्याने सकाळ संध्याकाळ आंघोळ करावे. रात्र पडेपर्यंत मार्ग क्रमण करावे. रात्री गावातील मंदिरात पडावे. सकाळी परत सैरवेती सुरू. एकनाथाने पक्के ठरवले होते. गुरुचरणाची प्राप्ती झाली पाहिजे. त्यांच्या कृपाप्रसादाने आत्मज्ञानाची पहाट आयुष्यात उगवली पाहिजे. त्याशिवाय आता माघारी फिरणे नाही. एकनाथांच्या मनात आता आजीआजोबांच्या प्रेमाची, मायेची ओढ अजिबात राहिली नव्हती. लहान तहान भूक हरपली. मनात कशाचे भय उरले नव्हते. त्यांना पाहिजे होता त्यांचे जीवन उजळून टाकणारा अंतःकरणातील आत्मविकास, आत्मप्रकाश. तो कोठे मिळणार हे कळलं होतं. आता एकच ध्यास, फक्त तिथपर्यंत पोचवायचे. आत्मज्योतीचा प्रकाश मिळवायचा. एकनाथ सलग 4 दिवस चालत होते. त्यांच्या अंगात प्रचंड उत्साहाचा संचार झाला होता. 4 दिवसाच्या पायपिटीनंतर ते एकदाचे देवगिरी येथे येऊन ठडकले. गावाच्या धर्मशाळेत त्यांना 2 संन्यासी दिसले. त्यांनाच एकनाथांनी विचारले, आपणापैकी जनार्दन स्वामी कोणते? त्या कुचेष्टेच्या स्वरात ते दोघे हसू लागले. त्यापैकी तरुण संन्यासी म्हणाले, काय रे बाबा, तुला काय करायचे आहे जनार्दन स्वामी? मला त्यांना भेटायचे हो, एकनाथ धीटपणे बोलले. आता प्रौढ संन्यासी तरुण संन्यासाला म्हणाला, जाऊ दे रे, अजून लहान आहे मूल, काही नाही माहीत त्याला. तरी तो तरुण संन्यासी म्हणाला, तू त्यांचा कोणी नातेवाईक आहे का रे? नाही, पण नातं निर्माण करण्यासाठी चाललो. कुठं राहतात ते मला फक्त तेवढंच सांगा. आता तो प्रौढ संन्यासी समजावण्याच्या सुरात म्हणाला, अरे बाबा, जनार्दन स्वामी म्हणजे या किल्ल्यांचे किल्लेदार. किल्लेदार त्यांना सहजासहजी कुणालाच भेटता येत नाही. एवढा थोर माणूस काय अशा धर्मशाळेत राहतो होय? त्या समोरच्या किल्ल्यावरचा त्यांचा प्रचंड मोठा वाडा आहे. बस एवढंच कळायचं अवकाश. त्या सैन्यासांना वंदन करून लगेच एकनाथांनी जनार्दन स्वामीच्या वाड्याकडे दुम ठोकले. वाड्याच्या दरवाज्याजवळ 2 पहारेकरी. वाड्याच्या प्रचंड मोठा दरवाजा बंद. येणारे जाणारे छोट्या दिंडी दरवाजाने जात येत. पहारेकऱ्यांनी दरवाजातच एकनाथांना अडवले. अत्यंत विनीत भावाने त्या भाले घेऊन उभे असलेल्या पहारेकऱ्यांना एकनाथ म्हणाले, किल्लेदार जनार्दन स्वामी येथेच राहतात ना? हा त्यांचाच वाडा ना? त्या दोन्ही रक्षकांनी एकदा आपले डोळे मोठे करीत त्यांच्यासमोर ज्यूटपणे उभे असलेल्या एकनाथांना पायापासून डोक्यापर्यंत नखशिखांत न्याहाळून पाहिले. मग म्हणाले, होय, हा वाडा त्यांचाच. ते इथेच राहतात. बोला, काय काम आहे आपलं त्यांच्याकडे? एका महत्त्वाच्या कामासाठी मला त्यांना भेटायचं, एकनाथाने सांगितलं. विचित्रच आहे, असा भाव चेहऱ्यावर आणून तो नाथांना म्हणाला, नाही भेटता येणार त्यांना. पण का? मला त्यांची भेट घेणं अत्यंत गरजेचं, अत्यंत महत्त्वाचं काम आहे माझं त्यांच्याकडे, एकनाथ नम्रपणे बोलत होते. आधी सांगावा धाडा लागतो तो का? परवानगी घेतली होती का? ते काय असलं तरी 2 तासांनी ये, मग पाहूया, पाणेकरी म्हणाले. नाथ म्हणाले, तर मग ठीक आहे, मी दुरून आलो आहे. इथं माझे कोणी नाही, कोणी ओळखीचं नाही, जाणार तरी कुठं? 2 तास इथेच बसून राहतो. हे बोलणं ऐकून जनार्दन स्वामीच्या पत्नी वाड्याच्या सज्जामध्ये येऊन उभ्या राहिल्या. त्यांनी हा संवाद ऐकला. छोट्या एकनाथांचा धीटपणा त्यांना आवडला.
तेजस्वी चेहऱ्याने त्यांना भुरळ घातली. त्यांच्या करारीपणाचं दृढ निश्चयाचं त्यांना नवल वाटलं. त्यांनी पहारेकऱ्यांना वरूनच हुकूम केला, त्या पोराला हात पाठवा रे. पहारेकरांना आश्चर्य वाटलं. दिंडी दरवाजा उघडून ते बाजूला उभे राहिले. एकनाथ दिंडी दरवाज्यातून आत गेले. दरवाजा बंद करून रखवाला उभे. किल्लेदारीणबाईने त्याला बसायला सांगून नाव सांगितलं. कोठून आला याची चौकशी केली. माझं नाव एकनाथ, आजोबा एकोबा म्हणतात. मी पैठणहून आलो. एकनाथांनी निर्भयपणे उत्तर दिलं. पैठणहून? कोण कोण आलात तुम्ही? बरोबरचे लोक कुठे राहिलेत? ते जर बाहेर उभे असतील तर त्यांना बोलून घे. त्यांना आत. किल्लेदारबाई म्हणाले. माझ्यासोबत कोणी नाही हो, मी एकटाच. एकनाथ म्हटले. बरोबर कोणीच नाही? पैठणहून एकटा आला? किल्लेदारबाईने आश्चर्यचकित विचारले. हो, एकटाच आलो. बरं, कसा आलास? किल्लेदार म्हणाले. देवानं दिलेल्या 2 पायाने चालत आलो. एकनाथ? एकनाथाचे उत्तर ऐकून किल्लेदारीणबाई सरदच झाल्या. पैठण ते देवगिरी हे एवढं मोठं अंतर, हे चिमुकलं दुटुकलं पोर चालत येत म्हणजे कमाल आहे त्यांच्या रेटायचे, त्यांच्या मनोनिग्रहाचे. पुढे विचारलं. मग आंघोळ? केली काल संध्याकाळी एका ओढ्यात. बरं, तुला पाणी काढून देते, स्नान करून घे, थोडा फराळ कर, तोपर्यंत गुरुपादुकांची पूजा करून स्वामी परत येतील. किल्लेदारबाई म्हणाल्या. किल्लेदारबाईच्या आज्ञेप्रमाणे एकनाथाने स्नान संध्या केली. माऊलीने दिलेल्या गरमागरम अन्नाचे 2 घास पोटामध्ये त्यांचा आदर म्हणून पोटात घातले. गुरुजांकडे धूम ठोकली, कारण त्यांच्या मनाला एकच ध्यास, तो म्हणजे कधी एकदा गुरुमाऊलीचं दर्शन घेईल. किल्ल्याच्या एका तटाजवळ त्यांनी पाहिले. एक धिप्पाड देहाचा, बलदंड शरीराचा एक तेजस्वी पुरुष गुरुपादुकांची पूजा करीत बसला. बलदंड शरीर, रेशमी पितांबर नेसलेले, डोक्यावर केसांचा गोल घेरा, त्यात लांब सेंडी. त्याने मनात टाळले की नक्की हेच जनार्दन स्वामी असावे. पण हे कसे? पण त्याच्या मनातल्या प्रश्नाची दखल घ्यायला तेथे अन्य दुसरे कोणी नव्हते. तेथेच एक दगड पाहून तो स्वामीकडे नजर ठेवून पात्र बसला. जनार्दन स्वामीची समाधी लागली होती. कुठलाही आवाज करून समाधीभंग करणे योग्य नाही, हे एकनाथांनी जाणले. समाधी उतरण्याची वाट पाहण्याशिवाय दुसरा मार्ग शिल्लक नव्हता. जसजसा वेळ चालला तसतसा एकनाथांचे मन अस्वस्थ होत होते. शेवटी स्वामीजी समाधीतून बाहेर आले. स्वामींनी पाहिले. एकनाथाने उठून त्यांना दर्शन घेतले. स्वामीने गंभीर आवाजात विचारले. पोरा, कोण रे तू? माझं नाव एकनाथ. एकनाथ म्हणाले. काही काम वाटतं. दरबारात वाट बघत आमचे थोडा वेळ. स्वामी म्हणाले. मग एकनाथ दरबाराच्या हॉलमध्ये जाऊन वाट पाहत थांबला. थोडा वेळ गेला. जोड्यांचा कर्र कर्र असा आवाज आला. दारावरचे द्वारपाल 2 बाजूला झाले. हातबिने उभे राहिले. भरदार उंचीपुरी देहइष्टी, गोरा रंग तेजस्वी पण करारी मुद्रा, कणखर देहइष्टी, कभारदार व्यक्तिमत्वाचे स्वामी तेथे आले. पायघोळ अंगरका, करवत काठी धोतर, जरी काठी उपरणं, कमरेला तलवार, कपाळावर आडवा गंध, कानात पिकवाळी, भरदार रुबाबदार मिशा. पहारेकरांनी मुजरा केला. एकनाथ नुसता आश्चर्याने पाहत होता. मग भानावर त्याने वंदन केले. दरबारात तसे अन्य कोणीच नव्हते. असणार बसत त्यांनी एकनाथांना जवळ बोलायला म्हणाले तर एकनाथा, तो पैठण एकटा चालत आला हे आता आम्हाला कळलं, पण पैठणचा कोणाचा मुलगा तू? मी सूर्यनारायणाचा मुलगा, पण आजोबांनीच माझं संगोपन केलं, एकनाथ स्वामींना म्हटले. बरं, तुझ्या आजोबांचं नाव? स्वामींनी विचारलं. चक्रपाणी, शास्त्री म्हणतात सगळे त्यांना. एकनाथ म्हणाला. अरे, म्हणजे आमच्या त्या चक्रपाणीचा तू तर नातू नाहीस? आश्चर्याने स्वामीने म्हटले. कोणते चक्रपाणी? एकनाथाने विचारलं. अरे, देवगिरीवर आणलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्ती आपल्या तपश्चर्याच्या साधनेच्या जोरावर पांडुरंगाला प्रसन्न करून ज्या भानुदासाने परत पंढरपूरला नेल्या, त्यांचा विद्वान मुलगा म्हणजे आमचा चक्रपाणी. स्वामींनी एकनाथांना सांगितले. स्वामीजी, तेच हे चक्रपाणी, मी त्यांचाच नातू एकनाथ म्हटले. म्हणजे मूळ नक्षत्र जन्म झाला आणि ज्याचे आईवडील लगेच स्वर्गवासी झाले, त्यामुळे ज्या नातवाची सर्व जबाबदारी चक्रपाणीवरून पडली, ते अभागी बालक म्हणजे तूच तर? स्वामी म्हणाले. होय स्वामी, अभागी पोर म्हणजे मीच, एकनाथ. एकनाथ म्हटले. बरं, मग आता इथं कशासाठी आला स्वामी? आपल्या चरणाची सेवा करायला. अरे वेड्या, माझी सेवा करून तुला काय मिळणार? स्वामी आपला अनुग्रह. एकनाथ, अनुग्रह स्वामी. होय, मी केलेली वेडीवाकडी सेवा पण गोड मानून घेतलीत की मला अनुग्रह मिळाल्यासारखे आहे. एकनाथ, पण आजोबांची परवानगी घेतली स्वामी? नाही, अलीकडे ते फार माझा राग करतात, चिडचिड करतात. एकनाथ. अरे, तुझ्यावर त्यांचा भारी जीव, मग रागराग करायचं कारण तरी काय? स्वामी, मी खूप शंका विचारतो, त्यांना ते आवडत नाहीत, त्यांचा राग येतो त्यांना, मग चिडचिड करतात ते. असा राग येण्यासारखा कोणत्या शंका विचारतो स्वामी? मग आजोबांना विचारलेले सर्व शंका धडाधडा त्याने स्वामींसमोर बोलून दाखवल्या. एकनाथा,
स्वतंत्र बुद्धीचा विचार करणारा तेजस्वी दृढनिश्चय असा मुलगा होता. ते अतिशय आनंदी झाले. एकनाथांचा हट्ट पुरा करण्याची वेळ त्यांनी ठरवली. म्हटले, एकनाथा, इथं माझ्याकडे तू राहू शकतोस. ते ऐकताच एकनाथ हर्षभरित झाले, आनंदी झाले. त्यांनी परत एकदा स्वामींचे चरण मस्तक टेकवून, माथा टेकवून आशीर्वाद घेतला. आता बघूया गुरुची सेवा. जनार्दन स्वामींनी एकनाथास प्रेमाने उठवून आपल्या कुशीत घेऊन कुरवाळले. म्हटले, बाळा, उठ. आजपासून तू आमच्या कुटुंबातला एक झाला. तू समर्पित भावानं केलेली ईश्वराची उपासना, तू मनापासून केलेली निर्व्याज्य भक्ती, आनंदाने केलेली गुरुसेवा, नम्रतेने केलेलं ज्ञानार्जन, या गोष्टी तुला तुझं यश प्राप्त करून देतील. नाथा, तू तुझ्या घरी जसा जितक्या मोकळेपणानं राहत होता तसाच इतर राहा. काही फरक करायचाच कारणच नाही. येही घर आता तुझंच झालं. काही लागत नसल्यास निसंकोचपणे ते मागून घ्यायचं. तुझ्या घरी तू जसा आजींना हाक मारायचा ना, तसंच किल्लेदारीणबाईंना आजी म्हणायचं. आणि मला तू काय म्हणणार, बोल. आपण सांगाल त्याप्रमाणे बोलवेन तुम्हाला. एकनाथ, सगळे लोक स्वामी मला म्हणतात. तू सुद्धा त्याप्रमाणे मला हाक मार. काय, स्वामी? गुरुने हे प्रेमाचं बोलणं ऐकून एकनाथांना फार आनंद झाला. त्याने स्वामींच्या चरणी परत एकदा मस्तक टेकवले. स्वामीजींनी त्याला उठवून त्याची पाठ थोपवली. आता एकनाथांच्या मनातला संकोच, थोडी भीती, गुजरेपणा पार नाहीसा झाला. त्यांचं दिवसापासून एकनाथाने गुरूंची सेवा करायला सुरुवात केली. स्वामींच्या बारीक सारीक गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करू लागले. त्यांना कधी काय लागतं, त्यांचा कशाचा राग किंवा तिटकारा, त्यांना काय आवडतं, ते कधी कधी काय काय करता, हे त्याने चांगले पाहून मिळवले. मग स्वामींच्या प्रत्येक कामात एकनाथ त्यांना मदत करीत होता. एकनाथ स्वामींच्या आधी उठून मग वाडा झाडून स्वच्छ करीत, स्वतःची स्नान, संध्या, ध्यानधारणा इत्यादी नेहमीचे कार्य आटोपून घेत असत. मग स्वामींना आंघोळीसाठी पाणी काढून देणे, त्यांच्या नेसनाच्या धोत्राच्या निर्या करून ठेवणे, त्यांच्या संध्येची तयारी करणे, देवपूजेची तयारी करणे, देवाची भांडे स्वच्छ करणे, निरांजन तयार करणे, कापराच्या वड्या लावणे, समयत वाद घालणे, तेल वाटणे, मंजेरीसह तुळशीपत्र काढून आणणे, त्यांचे कपडे धुवून ठेवणे, त्यांची सकाळची सर्व नैमित्तिक कामे आटोपल्यावर ते बाहेर जाण्यासाठी निघत तेव्हा त्यांचे जोडे आणून समोर ठेवणे. कामे मनापासून व न सांगता न चुकता वेळेवर करीत असत. ते जेवायला बसले की त्यांना वाढायला मदत करीत असत. जेवणानंतर त्यांचे पाय चेपून देत. रात्री झोपताना त्यांचे अंथरूण घालून बिछाना व्यवस्थित चालत असे. ते झोपल्यावर त्यांचे पाय दाबत, त्यांना झोप लागल्यावर त्यांच्या पायाशी आपले अंथरूण टाकून ते झोपून जात. अशा तऱ्हेने आपल्या कामात त्यांनी कधी उणीव भासू दिली नाही. अशा तऱ्हेने एकनाथ स्वामींच्या घरी आता चांगले रुळले. त्यांची भीड नाहीशी झाली, परकेपणा वाटत नव्हता. घरच्या सारखेच ते अतिशय आनंदाने मोकळेपणाने वागत होते. जनार्दन स्वामी त्यांच्या पत्नी ह्या दोघांनाही मनापासून एकनाथ आवडू लागले. किंबहुना त्यांना एकनाथांचा लळा लागला. आपल्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे, मार्गदर्शनाप्रमाणे एकनाथ फावल्या वेळेत अभ्याससुद्धा करीत असत. वेद, गीता, भागवत, ब्रह्मसूत्र, उपनिषद, धार्मिक, आध्यात्मिक ग्रंथांचे ते वाचन करून त्यावर स्वतः चिंतन करीत बसत. आता खरोखरीच स्वामींच्या घरातलाच ते एक होऊन गेले. स्वामी तर मुलांपेक्षा जास्त त्यांची काळजी घेऊ लागले. केवळ स्वामी त्यांची पत्नीच नव्हे, तर त्यांच्या ओळखीचे येणारे जाणारे साऱ्यांनाच त्यांचे फार फार कौतुक वाटत असे. एकनाथांची तत्परता, हुशारी, कार्यक्षमता, बुद्धीची झेप पाहून स्वामी आता त्यांना कचेरीत आपल्याजवळ बसवून घेऊ लागले. स्वामींचा सहारा वेळ मर्यादित ऐकणे, फिर्यादी ऐकणे, निवाडे करणे, वसुली करणे, संरक्षणाचा बंदोबस्त करणे ह्या गोष्टीतच जात असे. कचेरीतले प्रत्येक काम महत्त्वाचे, जबाबदारीचे, जोखमीचे होते. भांडणे, मारामाऱ्या, संपत्तीच्या वाटणे यासारखे खटले चालवून त्यांचे म्हणणे ऐकून न्याय द्यावा लागत असे. जनतेच्या पोटापाण्याची, रक्षणाची व्यवस्था पाहावी लागत असे. राज्यातील उत्पादनाचा हिशोब लिहून ठेवावा लागत असे स्वामींनी त्यातील कामे आता एकनाथावर पूर्णपणे सोपवून टाकली. एकनाथांचे अक्षर फारच सुंदर, तसेच त्यांनी भाषाही प्रौढ. म्हणून लोकांच्या आलेल्या अर्जांना उत्तरे देणे, ताकीद देणारे पत्र लिहिणे, अभयपत्र लिहिणे, ही पत्रे पाठवण्याची व्यवस्था करणे, ही कामे आता एकनाथ कौशल्याने करीत असत. पंत मजबूर सांगत एकनाथ उतरवून घेत असत. नाथांनी आपल्या पुढच्या आयुष्यात लहानपणाच्या खेळाला जसा आध्यात्मिक रंग दिला, त्यांनी तसाच या कामालाही त्यांनी आध्यात्मिक रंग दिला. ते आपल्या जीवनाचे सर्वोच्च अधिकारी, सर्वा सरकार असलेल्या जनार्दन स्वामींना आपल्यावर सोपवलेल्या कामाचा अहवाल एका अर्जात सादर केला. तो असा: सरकार साहेबांची आज्ञा घेऊन स्वार झालो. परगणे मजकुरी येऊन सरकार काम सुरू करायला लागलो. तो परगणे मजकुराचे जमादार
दंबाजी शेटे, कामाजी महाराजन, मणिराज देशमुख, ममताई देशपांडे, क्रोधाजी नाईकवाडी ऐसे हराम दादे बहुत आहेत. ते सरकार कामात कयास चालू देत नाहीत. हा अहवाल वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की मानवी मनातील विकारांवर हे रूपक एकनाथांनी केले. हा अर्ज नाथांच्या जीवाजी पंतांनी म्हणजे जीवाने केलेला. देव हे नगर, देव हे नगर किंवा राज्य, या राज्यात जीवाजी पंत म्हणजे जीव ठाणेदार. ठाणेदार आपल्या सरकारांना म्हणजे सद्गुरुरूपी जनार्दनांना आम्ही धर्मानं वागू असे कळवतो. तेव्हा सरकारांना सद्गुरूंना अतिशय आनंद होऊन ते जीवाजी पंतांना अभयपत्र देतात. ते पत्र असे: जीवाजी पंतास अभयपत्र कळावे की मौजे देहपुरीचे वागणूक उत्तम स्वधर्म मुक्त चालवू ऐसे तुम्ही लिहून कळविले, तेने करून धन्यास संतोष झाला. ठाणेदार म्हणजे जीव व सरकार म्हणजे सद्गुरू यांच्या अत्यंत प्रेमाच्या आपुलकीच्या नात्याने सरकार जीवाजी पंतांना महत्त्वाचे इशारे देत आहे. ते म्हणजे चिरंजीव जीवाजी पंत ठाणेदार, यासी आत्माराम पंत कमावीसदार कसबे प्रमपुरी आशीर्वाद उपरी तुम्हास देगावचे ठाणे दिले तर ठाण्यात सावधपणे वर्तणूक करणे. तेथे ममताई पाटलीन तिने लटकेचे दंभ केले आहे म्हणून तुम्हा सूचनापत्र लिहित आहे. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण पुढील कथा बघूया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल, एकनाथ महाराज की जय.